दिव्यात नालेसफाईची कामं पूर्ण क्षमतेनं झालेली नाहीत। पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेनं न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठा घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचं अतोनात नुकसान झालंय। दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरून निलंबित करावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे। दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाच्या आधी करणं अपेक्षित होतं। अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही, वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या नाहीत। नाले पूर्ण क्षमतेनं साफ न केले गेल्यानंच गणेशनगर, विकास म्हात्रे गेट, बेडेकर नगर, डीजी कॉम्प्लेक्स इथे पाणी नागरिकांच्या घरात घुसलंय। दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहायला मिळतो। मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे। दिवा शहरात पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असंही मुंडे यांनी म्हटलंय। दिवा शहरात जो गलिच्छपणा आणि अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याबाबत सुद्धा सहाय्यक आयुक्तांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं। मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचं प्रशासन इथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे असंही मुंडे यांनी म्हटलं आहे।